हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। चला आपण नवीन काहीतरी करूया। ही सकाळच्या चपात्या राहिल्या होत्या, ते वाळवल्यात आणि ते मिक्सरमध्ये बारीक केलेत। आपण काय काय घेतले ते बघूया। मीठ घेतले, कांदा, मिरची, हळद आणि कढीपत्ता। चला आपण आणि कोथिंबीर आहे, काही जिरी मोहरी आहे, कोथिंबीर। चला आपण आता सुरुवात करूया। कढईमध्ये तेल गरम करत ठेवले। तेल गरम झाले, ह्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकूया। आणि आता आपण कांदा टाकून घेऊ। कांदा छान परतून घ्यायचा। शिल्लक राहिलेल्या चपात्या अशात ठेवण्यापेक्षा ही रेसिपी मस्त आहे, बघा करून। कांदा परतून झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर आणि मिरची टाकून घेऊया आणि ही पण थोडीशी परतून घेऊ। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक करा। हे बघा, आता आपण ह्याच्यामध्ये हळद टाकून घेऊया। आणि हे छान आणखी एक अर्धा मिनिट परतून घेऊन चवीनुसार मीठ टाकू। ते बारीक केलेले मिक्सरमध्ये तुकडे मी भिजू घातले होते 5 मिनिटं। ते भिजलेले तुकडे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। बघा, हे भिजत ठेवलेले आहेत ते तुकडे मध्ये आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि छान मिक्स करून घ्यायचं। हे बघा, छान मिक्स करून घ्यायचे। सगळं एकत्र करून मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपण ही थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। पोह्यासारखीच प्रोसेस आहे ह्याची, एकदम सोपी आहे। एक 2 मिनिटात आपण हे थोडंसं वाफ येऊ द्यायची आणि मग सर्व करायचे। बघा, दही आहे, लिंबू आहे, मस्त लागते एकदम। कोणाला दही आवडत असेल त्यांनी दही खावा।